आदिवासी भागात रेशनिंग घोटाळा समोर आला आहे। नांदगाव आणि बळीवरे येथील रेशन दुकानांवर अवलंबून असलेल्या ग्राहकांना धान्य मिळत नाही। उलटपक्षी तेथील रेशन दुकानदार मात्र आदिवासी ग्राहकांवर दादागिरी करत असल्याचे समोर आले आहे। दरम्यान या रेशन दुकानात मोठा काळा बाजार असून स्थानिक आदिवासी आणि इतर लोकांनी त्या रेशन दुकानदाराची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। तालुक्यातील नांदगाव रेशन दुकानात नांदगावसह कातकरीवाडी आणि डामसेवाडी यांचा तर बळीवरे येथील रेशन दुकानात बळीवरेसह दिवाणवाडीचा समावेश आहे। सध्या या दोन्ही दुकानाची जबाबदारी शंकर हिले यांच्या पश्चात त्यांची मुलगी सुवर्णा दिलीप ढोंगे या पाहत आहेत। या महिला रेशन दुकानदार येथील ग्राहकांवर अत्याचार करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। मागच्या वेळी मी एक अर्ज केला होता तहसीलदारांकडे। त्यावेळेला त्या लोकांनी रात्री येऊन 11:30 वाजता सगळ्या लोकांकडून कार्ड घेऊन सगळ्या लोकांची कार्ड खतवली गेली। मी अर्ज केलेल्या लोकांना माहिती नव्हता। त्यावेळेला सगळ्या लोकांची कार्ड खतवून गेली, मला काहीच माहिती नव्हतं। नंतर कळालं तेव्हा ते माहीत झाले। त्यावेळेला 5 महिने लोकांना रेशनिंग मिळालं नव्हतं। रास्त भाव दुकानदाराकडून सर्व ग्राहकांवर प्रचंड दादागिरी होत असून रेशन धान्य कधीही वेळेवर दिले जात नसल्याचा आरोप होतोय। परिस्थिती अशी आहे की लोकांची उपासमार येण्याची वेळ आली। लोकांना धान्य दिलं जात नाही। शासन आपल्यासाठी आम्ही आदिवासी लोक आहोत, शासन आमच्यासाठी पुरवठा करतं, परंतु आम्हाला रेशनिंगवाला इथपर्यंत धान्य देत नाही। कोणत्याही प्रकारे धान्य न मिळाल्यामुळे आमच्या डामशेवाडीतील लोक सर्व संतप्त आहेत। राशन भेटत नाही आम्हाला। राशन 2 लिटर भेटत त्याच्या पण टायमावर भेटत नाही। डाळ भेटली 1 किलो आणि राशन भेटला 2 लिटर, त्याचं 160 रुपये घेतले। 2016 मध्ये तर तब्बल 5 महिने या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे धान्य दिले नसल्याचे समजते। रेशन भेटतच नाही, टायमावर 4 महिने रेशन भेटत नाही। आम्हाला रेशन भेटायला पाहिजे। स्थानिकांच्या तक्रारीनंतर चौकशीला आलेले तत्कालीन पुरवठा अधिकाऱ्यांनी नातलग असल्याने सुप्रिया ढोंगे यांना क्लीन चिट दिल्याची माहिती आहे। महिन्यात केवळ अर्धा दिवस नांदगाव येथे असलेले रेशन दुकान उघडले जाते। प्रचंड दहशत असलेल्या महिला रेशन दुकानदारांच्या डोक्यावर येथील एका बड्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा हात असल्याने त्यांच्या विरुद्ध कोणी आवाज उठवत नाही। परिणामी ढोंगे यांची हिंमत वाढली असून ग्राहकांवर सुरू असलेली दादागिरी ही कायम आहे। दीपक पाटील, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत। 1983 पासून पॉलिटेक्निक विश्वातील एक विश्वासार्ह नाव KTSP मंडळ संचालित BL पाटील पॉलिटेक्निक खोपोली। आमची वैशिष्ट्ये: 35 वर्षांपासून पॉलिटेक्निक विश्वातील विश्वसनीय नाव, AICTE DTE MSBT प्रमाणित अद्ययावत लॅब, सुसज्ज अशी भव्य लायब्ररी आणि रीडिंग रूम, तज्ञ आणि अनुभवी फॅकल्टी। प्रवेश पात्रता: प्रथम वर्ष SSC पास, थेट द्वितीय वर्ष HSC सायन्स, टेक्निकल, व्होकेशनल किंवा 2 वर्ष ITI पास आवश्यक। विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सुविधा: SC ST NT आणि OBC करिता शिष्यवृत्ती तसेच खुल्या प्रवर्गासाठी EBC सवलत उपलब्ध। ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र सुद्धा उपलब्ध। प्रवेशासाठी संपर्क 9702023491, 8169006970, 9422494788। आमचा पत्ता खोपोली नगर परिषदेजवळ, तालुका खालापूर, जिल्हा रायगड।